ओम नमः शिवाय। नमस्कार सगळ्यांना, मी कविता नेहरे आणि तुमचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनलवरती। आज आपण आणखीन एक रेसिपी, हेल्दी रेसिपी घेऊन येणार। मी अगोदरच्या भागात तुम्हाला लोणचं, आवळ्याचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं आणि त्याची रेसिपी दाखवली, ते होतं आंबट तुरट। आणि आता मी दाखवणार आहे आंबट तुरट आणि गोड आवळ्याचा मुरब्बा। तर चला सुरुवात करूया या रेसिपीसाठी। यासाठी लागणारे साहित्य मी 250 ग्रॅम आवळे घेतले आहे आणि गूळ, हळद, लाल तिखट। ऑलरेडी मी उकळायला ठेवलं होतं, पाण्याला ऑलमोस्ट उकळी आली आहे। त्याच्यात मी हे ठेवणारे भांडं जाळीचं, तर याच्यामध्ये तुम्ही आवळे असे ठेवून द्या। चिंचेचा तुकडा तुम्ही पाण्यामध्ये टाका, याचे झाकण ठेवून हे आवळे 7 ते 8 मिनिटांमध्ये अगदी शिजतात। तोपर्यंत आपण साइड बाय साइड दुसरी तयारी करून घेऊया। गूळ मी घेतेय कापून थोडा। अगदी कमी वेळात हेल्दी आणि अशी रेसिपी तयार होते, नक्की ट्राय करा। आणि आवळ्याची मी तुम्हाला फायदे अगोदरच्या रेसिपीमध्ये सांगितले आहे। व्हिटॅमिन सी ने भरपूर, आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी आहे। रोजच्या जेवणात आहारात असावा म्हणून याच्या काही रेसिपी अशा असतात की जे वर्षभर टिकून राहतात, म्हणून नक्की करा। सीझन असेल तर नक्की तुम्ही रोज ताजे आवळे खा, पण नॉन सिजनेबल त्यासाठी तुम्ही तयार करून ठेवू शकता। या रेसिपी अगदी वर्षभर टिकतात आणि अगदी हेल्दी असतात। आणि अगदी कोणीही खाऊ शकते, एकदा ही जर टेस्ट केली ना तर खातच राहतील। मी 250 ग्रॅम आवळे घेतले, त्यासाठी मी एक 100 ते 150 ग्रॅम गूळ घेणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही अगदी बनवू शकतं कमी वेळात। तूप टाकूया, 4 ते 5 काळी मिरी, हे सगळे अख्खे मसाले आपण, आणि मेथी, लवंग आणि दालचिनी हे टाकून आपण छान असं भाजून घेऊया। हे आपलं ह्या गोड लोणच्याचं सिक्रेट आहे मसाला हा। याच्यामध्ये तुम्ही सुंठही टाकू शकता, माझ्याकडे नाहीये म्हणून मी सध्या स्किप केली आहे। सुंठीमुळे आवळ्याचा तुरटपणा कमी होण्यास थोडा मदत होतो, तर तुम्ही सुंठ पावडर तर सुंठही ऍड करू शकता। छान असा भाजून घ्यायचा हा मसाला। हा लो फ्लेमवर भाजत आहे तोपर्यंत आपण याच्या आवळ्याचे बी साइड बाय साइड बाहेर काढून ठेवूया। ही बी टाकून नाही द्यायची, ही बी तुम्ही अशीच ठेवा। तुम्ही जेव्हा राजमा, छोले बनवाल ना, त्याच्यामध्ये ही बी टाकून उकडवा, एक छान असा वेगळाच टेस्ट येतो। छान असं सोडलं जातं। हा मसाला भाजून झाला आहे आपला, तो एका प्लेटमध्ये घेऊन थंड करायला ठेवूया। आणि त्याला छान असे आवळे सगळे सोलून घेऊया। अगदी 4-4, 5-5 तुकडे होते ऑटोमॅटिक। हे बघा छान शिजले आपले, हे वाफेवर स्टीम झाले। हे मसाले आपण घेऊया। हे रोस्ट केलेले मसाले ते ठेवले, ते ग्राइंड करून घेतले। रेड चिली पावडर, हळद, सेंधा नमक आणि साधा नमक तुम्ही कुठलेही घेऊ शकतात।
आणि अर्धा चमचा हळद आणि हिंग, हे सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे छान असे. छान असे मिक्स करून घेऊया. पाच ते 6 मिनिटं ठेवले आहे आपणच बाजूला. झालंय आपले. आणि याच्यामध्ये आता आपण हा गुळ ऍड करूया. मी 250 ग्राम आपल्या हे घेतलं ते आवडत, त्या हिशोबाने मी गुळ घेतलाय. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही गुळ नसेल आवडत तुम्हाला तर तुम्ही साखरही टाकू शकता. गुळाने चव चांगली येते आणि हेल्दी असतो म्हणून मी गुळच वापरलाय. हे असं मिक्स करून छान असं परतून घ्यायचंय. छान आपलं असं लोणचं हे तयार झालं आहे. हे आंबट गोड तिखट लोणचं आवळ्याचं, किंवा तुम्ही याला मुरब्बाही बोलू शकता. मुरब्बा आपण ऍक्च्युअली ग्रेट करून करतो. हे आंबट गोड लोणचंच. घेऊ का काढून आपल्याला. असं हे आपलं आंबट गोड तिखट आवळ्याचं लोणचं तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. फुकट आहे. शेअर करा, कितीही करू शकतात. आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि तुमच्या नातेवाईकात मित्रमैत्रिणीमध्ये काका मामा मामी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी बघायला विसरू नका. अशाच नवीन हेल्दी रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत राहा, खात राहा आणि आनंदात राहा. आणि पुन्हा एकदा मी सांगते, जेवण बनवणं हे पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. हीच कला तुम्ही सर्वांनी जपावी म्हणून आम्ही अगदी सोप्या पद्धतीत तुमच्यासमोर स्टेप बाय स्टेप आमच्या रेसिपी आणत असतो. म्हणून नक्की तुमचा प्रतिसाद द्या, कमेंट्स द्या. काही गोष्टी चुकल्यास, काही गोष्टी कमी पडल्यास नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुमची एक एक कमेंट्स मी वाचते आणि त्या मला एक प्रेरणा देतात नवीन गोष्टी हे करण्यासाठी. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत थँक्यू. बंद कर.